केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी काम करत राहण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। पुढच्या पिढीच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी सर्वांनी मिळून एक हरित, स्वच्छ आणि सक्षम भारत घडवूया असा संदेश त्यांनी दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश दिला आहे। निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। पर्यावरणाचे संवर्धन ही केवळ आजची गरज नाही, तर उद्याच्या सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठीची अत्यावश्यक जबाबदारी आहे आणि म्हणूनच हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं आहे। पर्यावरण संवर्धन आणि निरोगी